नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण परफेक्ट असा कुरकुरीत होणारा डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत। तुम्ही जर व्हिडिओत सांगितलेल्याप्रमाणे बॅटर बनवलं आणि त्याचे हे डोसे बनवले तर तुमचे डोसे देखील अगदी परफेक्ट असे होतील। ते लगेच नरम पडणार नाहीत, मस्त असे कुरकुरीत होतील। तर आता सर्वात आधी आपण हे डोसे बनवण्यासाठीचं बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण 4 वाटी तांदूळ टाकून घेतोय। तांदूळ घेताना ज्या तांदळाचा भात हा चिकट होतो किंवा इंद्रायणी हे तांदूळ वापरायचा नाही, शक्यतो जुना तांदूळ वापरायचा। यात 1 वाटी सालासकट असलेली मूग डाळ आणि 1 वाटी चणा डाळ टाकून घ्यायची। यामुळे छान असे कुरकुरीत हे डोसे होतात। अर्धा वाटी सफेद उडीद डाळ, ज्या वाटीने मोजून आपण 4 वाट्या तांदूळ घेतलंय त्याच वाटीने मोजून आपण ह्या डाळ्या घेतल्या। यात अर्धा चमचा मेथीचे दाणेही टाकून घ्यायचे। तर आता हे तांदूळ आणि घेतलेल्या डाळ्या आपण स्वच्छ अशा धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्यांनी डाळ्या आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे बुडेल इतकं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। आता साधारण 4 ते 5 तास याला व्यवस्थित असं भिजू देऊ। 4 ते 5 तासानंतर यावरून झाकण काढून घ्यायचं। यामध्ये जे पाणी आहे ते आपण ओतून देणार नाही आहोत, कारण आपण आधीच तांदूळ आणि डाळ्या घेताना त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि हे जे पाणी आहे ते आपण या डाळ्या आणि तांदूळ वाटून घेताना त्यामध्ये वापरणार आहोत, म्हणजे आपलं बॅटर हे छान असं फर्मंट होतं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेतोय आणि यातीलच थोडं पाणी यामध्ये आपण वाटण्यासाठी टाकणार आहोत। आता हे आपण मिक्सरला फिरवून वाटून घेऊया। तर हे अशा प्रकारे आपण वाटून घेतलंय। आता हे आपण एका अशा प्रकारच्या स्टीलच्या डब्यामध्ये ओतून ठेवतोय। याऐवजी तुम्ही एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये हे ओतून ठेवलं तरी देखील चालेल। तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या डाळ्या आणि तांदूळ हे अशाच पद्धतीने मिक्सरच्या साहाय्याने वाटून घेणार आहोत। यामध्ये यातलंच थोडं पाणी टाकून हे ग्राइंड करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपण हे सगळं मस्त असं वाटून घेतलंय। आता या डब्याला आपण झाकण लावून हे रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवणार आहोत। तुम्ही हे साधारण 9 ते 10 तास फर्मंट होण्यासाठी ठेवू शकता। तुम्ही जर हे बॅटर उन्हाळ्यात बनवत असाल तर 7 ते 8 तासामध्ये ते छान असं फर्मंट होतं आणि तुम्ही जर हे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात बनवत असाल तर साधारण 10 ते 12 तासामध्ये ते छान असं फर्मंट होतं। हे बॅटर आपण रात्रभर ठेवून घेतलंय। आता झाकण काढून घेऊया। तर वा, छान असं हे हलकं फुलकं झालेलं दिसतंय। मस्त असं हे हलवून घ्यायचं। दिसतानाच दिसतंय की अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर फर्मंट झालेलं आहे। आता आपल्याला या बॅटरपैकी जितक्या बॅटरचे डोसे बनवायचे असतील तितकं बॅटर आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घेऊया। बाकीचं उरलेलं बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर देखील त्याचे डोसे बनवू शकता। आता आपण जितकं बॅटर हे डोसे काढण्यासाठी काढून घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। त्याचबरोबर हे बॅटर थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे यामध्ये डोशांसाठी आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलंय। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तुमचं बॅटर हे जितकं जास्त घट्ट किंवा पातळ असेल त्यानुसार कमी किंवा जास्त पाण्याचा यामध्ये वापर करा। आता डोशांसाठी आपलं बॅटर बनवून तयार आहे। डोशांसोबत खाण्यासाठी आपण मस्त अशी चटणी बनवूया। तर ही चटणी बनवण्यासाठी आपण ओल्या नारळाचे अशा प्रकारे काप करून घेतले। त्याचबरोबर डाळ्या घेतल्याय, आवडीनुसार कढीपत्ता आणि कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घेतलेलं सगळं साहित्य टाकून घेऊया। यात 1 चमचा साखर टाकून घ्यायची। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, 1 चमचा दही। दही नसेल तर दह्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून टाकला तरी देखील चालेल।
आता यात थोडंसं पाणी टाकून हे मस्त असं वाटून घेऊ। अशा प्रकारे आपण हे छान असं वाटून घेतलंय। आता एका पातेल्यामध्ये आपण ही काढून घेऊ। तुम्ही आवडीप्रमाणे तुम्हाला ही चटणी जितकी जास्त घट्ट किंवा पातळ ठेवायची असेल त्यानुसार यामध्ये पाणी देखील ॲड करू शकता। आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी वाटून घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेतलं, म्हणजे ते देखील वाया जाणार नाही। तर हे मस्त असं मिक्स करूया। ह्या चटणीची कन्सिस्टन्सी ही अशीच छान आहे, त्यामुळे यामध्ये आपण आणखी एक्स्ट्रा पाणी टाकणार नाही आहोत। तर आता यावरून टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊ। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरीला छान असं तडतडू द्यायचं। मोहरी मस्त अशी तडतडल्यानंतर यामध्ये अगदी थोडासा चिमूटभर हिंग टाकायचा। त्यानंतर एका मिरचीचे आपण हे अशा प्रकारे 2 तुकडे करून ते यामध्ये टाकून घेतले। तुम्ही याऐवजी लाल मिरची ही एखादी छोटीशी टाकू शकता। त्यानंतर कढीपत्त्याचे काही पानं। आता आपला हा मस्त असा तडका तयार आहे। गॅस बंद करून घेऊया आणि हा तडका या चटणीवर टाकून घेऊ। तर अगदी परफेक्ट अशी आपली ही चटणी बनवून तयार आहे। आता लगेचच आपण मस्त गरमागरम डोसे बनवून घेऊ। त्यासाठी नॉनस्टिकचा तवा घेतलाय आणि या तव्याला चम्मचच्या मदतीने किंवा अशा प्रकारे ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एखाद्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हे तेल पुसून देखील घ्यायचं। आता तयार करून घेतलेलं बॅटर आपण चमच्याच्या मदतीने यावर अशा प्रकारे गोलाकार पसरवून टाकून घेऊ। तुम्हाला हे डोसे जितके जास्त पातळ किंवा जाड आवडत असतील त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता। पातळ हे डोसे बनवायचे शक्यतो, म्हणजे मस्त असे ते छान कुरकुरीत होतात, खायला देखील अगदी छान असे लागतात। गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि यावर 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं। यावरून झाकण काढून घेतल्यानंतर ब्रशच्या मदतीने याला थोडंसं तेल लावून घेतोय। तुम्ही चमचाच्या मदतीने देखील अशा प्रकारे तेल हे थोडंसं पसरवून लावून घेऊ शकता। आता या डोशाच्या कडा मोकळ्या करून घेऊ। तर वा, अगदी मस्त असा जाळीदार हा आपला डोसा बनवून झालाय। मस्त कुरकुरीत दिसतोय। हा डोसा काढून घेऊया आणि अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्या बॅटरचे देखील डोसे बनवून घेऊया। तव्याला एकदा तेल लावून त्यावर 2-3 डोसे काढून घ्यायचे। मग त्यानंतर तुम्ही पुन्हा थोडंसं तेल लावून ते पुसून घेऊ शकता आणि त्याच पद्धतीने आणखी 2-3 डोसे देखील काढून घेऊ शकता। प्रत्येक वेळी तेल लावायची गरज पडत नाही। तर अगदी सेम त्याच पद्धतीने यावर देखील आपण 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही हायच ठेवणार आहोत। आपला हा डोसा देखील मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पी झालाय। हा देखील आपण काढून घेऊया। तर हे मस्त असे कुरकुरीत डोसे तुम्ही बटाट्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या ह्या अशा प्रकारच्या चटणीसोबत बनवून खाऊ शकता। यापूर्वी आपण रवा डोसा कसा बनवायचा याचा व्हिडिओ टाकलेला आहे। त्यामध्ये आपण ही बटाट्याची चटणी कशी बनवायची हे देखील दाखवलेलं आहे। तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता। तर आपले हे डोसे मस्त असे परफेक्ट कुरकुरीत झालेत। तुम्ही देखील याच पद्धतीने हे डोसे बनवले तर तुमचे डोसे देखील अगदी असेच परफेक्ट कुरकुरीत होतील। तर मग आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत।